असतात? हे जे आपण उभं आहोत हे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण आहे. याला लाल मैदान पण म्हटलं जातं. हे जे मैदान आहे या मैदानाने अनेक खेळाडू दिलेले आहेत. कबड्डीचे असतील, स्टेट लेवलला गेलेले खेळाडू असतील, त्याचबरोबर तुमचे ठाणे जिल्ह्याला खेळलेली असेल, युनिव्हर्सिटीला गेलेली मुलं आहेत. अशी या मैदानाची ख्याती होती. खरं तर हे मैदान म्हणजे कबड्डीचं माहेरघर म्हटलं जायचं कल्याण पूर्वेसाठी. अनेक चांगले खेळाडू यातून निर्माण झाले. परंतु या मैदानाची जी दुरावस्था तुम्ही बघू शकता, अतिशय दुरावस्था होण्याचं कारण एकमेव की महापालिकेच्या गार्डन विभागाचं, मैदान विभागाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हे आज एकमेव मैदान असं आहे की जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये असलेलं किंवा डीपीमध्ये असलेलं विकास आराखड्यामध्ये असलेलं हे मैदान आहे. तरीसुद्धा या मैदानाची दुरावस्था आहे. हे मैदान वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. स्थानिकांनी पण खूप प्रयत्न केले. स्थानिक जी मंडळ आहे तिथली त्या लोकांनीही प्रयत्न केले. तुम्ही बघू शकता राईट साईडला जे स्ट्रक्चर उभं आहे हे खरं तर अनधिकृत स्ट्रक्चर आहे. महापालिका आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे उभं राहण्याचा प्रयत्न होत होता आणि सेम स्ट्रक्चर लेफ्ट साईडला सुद्धा होणार होतं. परंतु हे आम्ही अनेक तक्रार अर्ज करून त्यानंतर महापालिकेशी भांडून आणि DC रूल आणि MRTP ॲक्टमध्ये तुमचं जे मैदानामधलं जे बांधकाम असतं हे 10% वर करता येत नाही. परंतु हे जे बांधकाम होत होतं हे बांधकाम एक 25% पर्यंत त्याचं चटई क्षेत्र जात होतं. त्यामुळे आम्ही याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला. इथल्या स्थानिकांनी पण विरोध केला. या मैदानासाठी मी आझाद मैदानामध्ये 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं. ते आंदोलन सुद्धा राष्ट्रीय खेळ दिवसाच्या दिवशीच मी ते आझाद मैदानामध्ये या आंदोलन केलं होतं. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यावेळेस UDचे जे सचिव होते, तत्कालीन सचिव होते, त्या सचिवांनी मला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर ते आंदोलन आम्ही थांबवलं होतं. त्या आंदोलनानंतर हे सगळा प्रकार थांबला. लेफ्ट साईडचं उभं राहणारं जे काही स्ट्रक्चर आहे ते थांबलं. परंतु हे राईट साईडला जे स्ट्रक्चर उभं आहे हे महापालिकेने समूळ काढायला पाहिजे होतं. ते अजूनही काढलेलं नाही. त्याच्या मागच्या बाजूला जी काही गॅप आहे त्या गॅपमध्ये चुकीच्या पद्धतीने काही नशेखोर, जुगारी, दारुडे हे सगळे त्या ठिकाणी बसतात आणि त्या माध्यमातून या मैदानामध्ये जो काही चांगला एक माहोल होता लहान मुलांचा खेळण्याचा तो पूर्णपणे माहोल बिघडलेला आहे. या ठिकाणी लाईट सुद्धा नसते. समोरच आज तुम्ही शाहू उद्यान आहे. शाहू उद्यानामध्ये तुम्ही जर बघितलं तर शाहू उद्यान सुद्धा याच परिस्थितीने महापालिकेने दुर्लक्षित ठेवलेलं ठिकाण आहे. हे महापालिकेची तुम्ही बघितलं असाल तर त्याला जे गेट आहे हे गेट सुद्धा मी माझ्या कार्यकाळामध्ये ते करून घेतलेलं गेट आहे. त्यानंतर 5 वर्ष तर तुमचे लोकप्रतिनिधीच नाही आहे आणि या ठिकाणी